स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती आहे तुमच्या आन्सर कीज आलेले आहेत आणि चॅलेंज सुद्धा तुम्हाला करायचं आहे. जसं मी म्हणलं होतं की आपल्याला ग्रुप्स क्रिएट करावे लागतील शिफ्ट वाईज, तसंच मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि त्याच्यामध्ये तुमच्या पर्टिक्युलर दिवसाच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा. आणि माझी अशी इच्छा आहे की जर एकच क्वेश्चन दोघा तिघांनी चॅलेंज करण्यापेक्षा एखाद्याने दुसरा क्वेश्चन चॅलेंज केला तर तुमच्या सगळ्यांचे पैसे वाचतील. यासाठी तो ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन करायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण कनेक्ट सेशन अरेंज केलेलं आहे खास पॅरेंट्ससाठी. स्टुडंट्स यावर नको आहेत मला त्याच्यात, कारण पालकांचे प्रश्न आणि मुलांचे प्रश्न याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. मुलांचं असतं की हे मार्क मिळणार का किंवा बेसिक क्वेश्चन असतात, पण पालकांचे क्वेश्चन डॉक्युमेंट रिलेटेड असतात, फीस रिलेटेड असतात, हॉस्टेल रिलेटेड असतात आणि ते थोडेसे जास्त महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे आज मला फक्त पालक हवेत या सेशनमध्ये. सो त्याची पण लिंक रजिस्ट्रेशनची दिलेली आहे. जी 100 पालक असतील, 150 पालक असतील जे लवकर रजिस्टर करतील त्यांना गुगल मीटची लिंक ईमेलवर येईल आणि रात्री 8 वाजता आपण सगळेजण त्या मीटिंगमध्ये भेटणार आहोत. जी पालक असतील, विद्यार्थी असतील जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की भेटणार आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडलाय की मला कमी मार्क्स पडलेत, अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स पडलेत, मला 100 पडलेत, 80 पडलेत, 60 पडलेत, 50 पडलेत, मला बोर्डात कमी पडलेत, मला पुढे इंजिनिअरिंग जमणार का, मला पुढचं एज्युकेशन झेपेल का? हा सगळ्यांच्या मनात एक बेसिक क्वेश्चन आहे. पालकांच्या मनामध्ये सुद्धा असतो, पण मे बी त्यांना म्हणता येत नाही. पालकही विचार करतात की आता याला इकडे 60 पडलेत, 55 पडलेत किंवा 65 पडलेत, 62 पडलेत, 62 पडलेत, मग याचं कसं होईल पुढे? हा पुढे इंजिनिअरिंग करू शकेल का? हा प्रत्येक पालकाच्या मुलाच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे. थोडंसं ना आपण याच्या डेप्थमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला तुम्हाला काय समजावून सांगायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, थोडंसं आपण बेसिक पासून जाऊया. तुम्ही 10वी केली, करेक्ट? 10वी मध्ये तुम्हाला आठवतं का रे, पाठ केलं, पटकन आपण लिहून आलो, मार्क्स आले. कित्येक विद्यार्थी आहेत 92, 93 असे पर्सेंटेज असणाऱ्या विद्यार्थ्यांना आज 12वी मध्ये 60, 61, 62, 64 असे स्कोर्स आहेत. सीईटी मध्ये सुद्धा मार्क्स कमीच आहेत. हे झालंय कशामुळे? लक्षात घ्या, 10वी आणि 12वी मध्ये ना खूप मोठा एज्युकेशनल गॅप आहे. 10वीचे अभ्यास करण्याची पद्धत आणि 12वीचे अभ्यास करण्याची पद्धत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि काय होतं माहिती का, आपण 10वीचीच पद्धत घेऊन 12वीला जातो, त्याच्यामुळे आपली 11वी वेस्ट होते. आणि इतक्या परीक्षा या गव्हर्नमेंटने अरेंज केलेल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी. एखाद्या मुलाचा जनरल ग्रुप आहे तर त्याला विचार करा, जेडब्ल्यूचे 2 पेपर द्यायचे, सीईटीचा पीसीएमचा पेपर द्यायचा आहे, पीसीबीचा पेपर द्यायला आहे, मध्ये तो बोर्डच्या पण एक्झाम्स देतोय आणि मग उरली सुरली नीट पण देतोय. पीसीएमची मुलं सुद्धा जेडब्ल्यूचे 2 पेपर्स आहेत, त्याच्यामध्येच बोर्ड्स पण येत आहे, त्याच्यानंतर लगेच सीईटी येते 15-20 दिवसामध्ये. आणि मुलं एवढी प्रिपेअर्ड नाही आहेत, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आपण हा विचार केला पाहिजे की लक्षात घ्या या मुलांचे काय सिच्युएशन आहे. ही मुलं कोविडमध्ये होती, जो कोविडमध्ये त्रास सगळ्या जगाला झाला, यांनाही झालाय. ही पण एज्युकेशन सिस्टीम पासून डिस्कनेक्ट झाली होती. त्याच्यानंतर कसं बसं यांनी कोपअप करून 10वीची एक्झाम दिली, ते पण मोस्टली त्यांचं ऑनलाईनच झालं. कसे बसे ते 11वीत आले, पण हे सगळं त्यांना कॅचअप करणं जमलेलं नाहीये. पण याचा अर्थ हा नाही की त्यांना जमणारच नाही. मी पुन्हा काही तुम्हाला गोष्टी सांगतो ज्याच्यावरून मला काय तुम्हाला साध्य करायचे तुमच्या लक्षात येईल. मी काही एक्झाम्पल्स देतो. बघा, आता इथून पुढे असं होईल की तुम्हाला कमी मार्क्स असतील तर चांगलं कॉलेज नाही मिळणार, काहीतरी ॲव्हरेज कॉलेज तुम्हाला मिळेल, तुमच्या मनासारखं कॉलेज तुम्हाला नाही मिळणार, होईल. पण बाळांनो ऍक्सेप्ट करा जे काय मिळणार आहे तुम्हाला. मी 2-3 स्टोरीज तुम्हाला सांगतो. स्टोरीज इन द सेन्स माझ्यासमोर घडलेल्या या घटना आहेत आणि माझ्यासमोर ही लाईव्ह मुलं आहेत. मे बी कधी पॉसिबल झालं तर मी त्यांना इंटरव्ह्यूजला आपल्या चॅनलवर नक्की इन्व्हाइट करेन. एक्झाम्पल सांगतो. श्रुती नावाची एक स्टुडंट आहे, 2021 बॅचची ती. आपल्या माझ्यासोबत मॉक टेस्टमध्ये सुद्धा होती. ती मॉक टेस्टमध्ये पूर्ण तयारी केली, पण तिला जसं अपेक्षित होतं तसं यश नाही मिळालं. पण ठीक आहे, तिने म्हणजे तेव्हाही आमचा विषय व्हायचा की अभ्यास केला पण नाही मिळाला आम्हाला. त्याच्यानंतर तिने काय केलं, PS मॉडर्न मध्ये ऍडमिशन घेतलं. 3 वर्ष तिने इंजिनिअरिंगचे कंप्लीट केले. आता तसं बघायला गेलं तर तिने तेव्हाच ड्रॉप घ्यायला पाहिजे होता, किंवा तिने खचून जायला पाहिजे होतं की अरे मला सीईटीतच कमी मार्क पडले किंवा बोर्डात थोडे कमी मार्क पडले तर मी पुढे कसं जाऊ, करेक्ट? पण तसं नाही, तिने जिद्द पकडली, तिने हॉस्टेल चेक केलं, सगळ्या गोष्टी केल्या. एकट्या मुलीने, मी खरं सांगतो तिचं खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की ती एकटी लढत राहते, की बघत राहते पुढे मी काय करू, कसं करू, काय करू. तिने वेगळं ते हॉस्टेल शोधलं. कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तिच्यात तो होतं की ते मेहनत करण्याची तिच्यात ती जिद्द होती. ती गेली. मला 1-2 दिवस आधी तिचा मेसेज आला होता की DRDO मध्ये त्याला इंटर्नशिप मिळाली. आता मला सांगा कुठे फरक पडला तिच्या बोर्डाच्या आणि सीईटीच्या मार्क्सचा? ठीक आहे, म्हणाल दादा हे एखादं उदाहरण नाही, अजून एक तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण मी तुम्हाला देतो. योगेश नावाचा आपलाच एक विद्यार्थी,
त्याची सीईटीची एक्झाम झाली, ओके, त्याला खूप कमी मार्क्स आले. त्याने मला कॉल केला, दादा मला ड्रॉप घ्यायचा आहे पण मला माझे घरचे ड्रॉप घेऊ देत नाहीयेत, तू घरच्यांना समजून सांग. ठीक आहे, मी घरी कॉल केला, समजून सांगितलं योगेश खूप हुशार मुलगा आहे, त्याला ड्रॉपचा चान्स द्या, तो नक्कीच काही ना काही करून दाखवेल. त्याने ड्रॉप घेतला पण तरी सुद्धा त्याला काही त्याच्या मनासारखं यश मिळालं नाही, त्याला इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेता आलं नाही, त्याला फार्मसीमध्ये जावं लागलं. ठीक आहे, सगळ्यांना वाटलं अरे हे अपयश आहे, आता याच्या पुढे काही तो करू शकणार नाही, सर त्याच्याही मनात तेच होतं. बट मी तुम्हाला आज सांगतो, त्याने स्वतःची कंपनी उभी केली, आज तो 3rd इयर मध्ये आहे, 1000 कोटीची त्याची कंपनी आहे, एअर इंडिया सोबत त्याचं टायअप झालेलं आहे आणि एअर इंडियाला ते त्यांचे प्रोडक्ट सेल करतात. म्हणजे विचार करा काय संबंध राहिला तुमच्या 10वीच्या 12वीच्या मार्क्सचा, तोही सक्सेस झाला. हे जर्नीज 2-3 मी तुम्हाला युट्यूबवर शेअर करतोय, असे हजारो मुलं आहेत. मला समजून काय सांगायचंय बघा बाळांनो, पॅरेंट्सना सुद्धा किंवा मुलांना सुद्धा, बघा इथपर्यंत जे होतं ते वेगळं होतं, इथून तुम्हाला पुन्हा नव्याने एक लाईफ भेटते. मी तुम्हाला सांगतो, जसं गेम मध्ये 3-4 लाईफ्स असतात ना, तसं तुमच्या आयुष्याची एक नवीन लाईफ आता चालू होणार आहे. ठीक आहे, काही जणांची थोडी खालून चालू होईल, म्हणजे काही जणांना थोडं ॲव्हरेज कॉलेज असेल, काही जणांची ब्रांच मनासारखी नसेल, काही जणांना चांगलं कॉलेज असेल कारण त्यांनी आत्ता मेहनत केली. पण इथून पुढे पुन्हा नव्याने चान्स तुम्हाला मिळणार आहे, आधीचा काहीही फरक पडत नाही. मग दादा अभ्यासक्रम झेपेल का? मी त्याच्यात सुद्धा तुम्हाला काही उदाहरण देतो. PICT हे टॉप कॉलेज आहे महाराष्ट्राचं, PICT खूप टॉप कॉलेज आहे. मला सांगा तिथे जी मुलं जातात ती 97, 98, 99, 100% तिथे मुलं आहेत, करेक्ट, तरी सुद्धा तिथे फेल कसं काय होतात रे? युनिव्हर्सिटी एक्झाम सगळ्या पुण्याच्या कॉलेजेसमध्ये जे ऑटोनॉमस नाही आहेत, जे नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहेत, तिथे सगळीकडे एकसारखाच पेपर जातो. PICT मध्ये CET किंवा बोर्डाची सगळ्यात टॉप मोस्ट मुलं असताना सुद्धा तिथे काही मुलं फेल होतात. COEP मध्ये सुद्धा कित्येक मुलं फेल होतात, त्यांचे विषय बॅक असतात. आणि हेच मुलं कित्येक साध्या साध्या कॉलेजेसची मुलं, ॲव्हरेज कॉलेजेसची मुलं ऑल क्लिअर असतात. मग मला सांगा काय फरक राहिला PICTच्या मुलामध्ये आणि त्या ॲव्हरेज कॉलेजच्या मुलामध्ये? इव्हन मी तुम्हाला सांगतो, युनिव्हर्सिटीचे जे टॉपर्स असतात, जसं एक्सपेक्टेड आहे की चांगल्याच कॉलेजचे टॉपर खरं तर आले पाहिजेत, पण असं होत नाही. युनिव्हर्सिटीचे टॉपर्स 10th 15th म्हणजे कोणत्याही कॉलेजेसचे मुलं टॉपर बनतात युनिव्हर्सिटीचे. खरं तर मग PICTचेच बनायला पाहिजे होते त्या लॉजिकने. अशातला भाग नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. इथून पुढे एकदम वेगळी लाईफ असणार आहे. तुम्ही जेवढी इथे मेहनत केली त्याची 30-40% जरी केली तरी तुम्ही इंजिनिअरिंग पास होऊ शकता. इंजिनिअरिंग तेवढी अवघड नाहीये. मी इथं लिहिलंय की 8 सेमिस्टर आहेत, तुम्हाला मोर दॅन 40 सब्जेक्ट्स आहेत, इनसेम एक्झाम असते, एंड सेम एक्झाम असते, दर 1-2 महिन्याला कोणती ना कोणती परीक्षा असते, त्यात प्रॅक्टिकल असतं, त्याच्यात व्हायवा असतं. पण हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन नक्कीच सांगतो की जर तुम्ही मेहनत घेतली इन द सेन्स असं नाही की मला ते 24 तास अभ्यास करा, पण तुम्ही आत्ता ज्या चुका केल्या फक्त त्या अवॉइड करा, जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत ते बाजूला करा आणि यावेळेस ठरवा की आपल्या पॅरेंट्सला आपल्याला प्राऊड करायचं. मी पुन्हा सांगतो, काय कॉलेज बघा, जे मार्क्स आलेत त्याला मी बदलू शकत नाही, ठीक आहे. तुमचे काय HSCचे मार्क्स आलेत, काय CETचे मार्क्स आलेत ना, ते मी बदलू शकतो ना तुम्ही बदलू शकतात. पण आपण एक करू शकतो की त्याला ऍक्सेप्ट करा. जे काय मार्क्स आले ठीक आहे, आता त्याच्यावर विचार करू नका का आले कसे आले, ठीक आहे, जे झालं ते झालं, ऍक्सेप्ट करा की मला हे मार्क्स आलेत. पण हे लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यभराचे मार्क्स नाही आहेत. आता ते बिझनेस वगैरे राहायला सोडून दिला मी विषय, पण अभ्यासा जरी विचार केला तरी सुद्धा इंजिनिअरिंग मध्ये गेल्यावर सुद्धा मी तुम्हाला सांगतो, कित्येक मुलं अशी असतील की त्यांना CET मध्ये 50 मार्क सुद्धा नाहीयेत, पण तिथं जाऊन मेहनत करून ते ऑल क्लिअर असतील. आणि कित्येक मुलं अशी असतील की CET मध्ये 153 मार्क्स आहेत, 160 मार्क्स आहेत, पण त्यांचे विषय बॅक असतील. हे माझ्याकडून लिहून घ्या, आणि कित्येक उदाहरण असे तुम्हाला देऊ शकतो. समजून सांगण्याचा उद्देश बाळांनो, जास्त विचार आत्ता करायची गरज नाहीये. बघा, जे चुकलं ते माहीत असलं पाहिजे, त्या चुका फक्त पुढे करायच्या नाहीये. तुम्हाला माहितीये की मला कमी मार्क्स कशामुळे आलेत, मी काय मेहनत दिली ती तुम्हाला माहितीये, तुमच्या पालकांना माहितीये. इथून पुढे तरी हा विचार करू शकतो ना आपण की इथून पुढे येणाऱ्या 4 वर्षांमध्ये काही मी चांगले मार्क्स घेणार, चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाणार. आता ठीक आहे, इंजिनिअरिंग कॉलेज जे काय भेटणार आहे ते तुमच्या CETच्या मार्क्सवर भेटणार आहे, त्याच्यात आपण नाही करू शकत, पण तिथे जाऊन मी ऑल क्लिअर राहणार, संपला ना विषय. तुम्ही तुमचे चांगले मार्क्स घ्या, एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये तुम्ही लागाल आणि नक्कीच तुमचं जे काय असेल ते चांगलं होणार आहे. त्याच्यामुळे जास्त विचार करू नका, गोष्टी ऍक्सेप्ट करा. आणि मी पॅरेंट्सना सुद्धा एक गोष्ट नक्की सांगेन, बघा काय होतं माहिती का, आपल्याला वाटायला लागतं की 10वी 12वी एकदम सोपं आहे, काय त्याच्यामध्ये या मुलाला एवढे पडले, त्या मुलाला तेवढे, एवढी सोपी नाहीये. असं दिसायला दिसतंय की अरे काय सोपे आहे हे एवढं. कॉम्पिटिशन किती तुम्ही विचार करा, 100% 50-60 मुलं निघतायत. मग किती मुलांनी मेहनत करायची, त्याला पण काहीतरी मर्यादा आहेत. आपणही या गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे की
म्हणजे प्रत्येक वेळेस पॉसिबल नसतं की सगळ्याच मुलं ते 100% जातील, बट मे बी ते दुसरीकडे कुठेतरी चांगलं करतील. त्यामुळे आजच्या घडीला मी पॅरेंट्सलाही सांगेन, स्टुडंट्सलाही सांगेन, जे काय मार्क्स आहेत ऍक्सेप्ट करा. जोपर्यंत तुम्ही ते ऍक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीत. तुम्ही जर परिस्थितीला ब्लेम करत बसला, याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, मग नाही जमणार आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करा, माझं हे चुकलं, मला एवढे मार्क्स पडले, जे काय कॉलेज मिळतंय, ड्रॉप वगैरे हाही विचार करा. मी म्हणत नाही की कॉलेजच घ्या, पण प्रयत्न करा की कोणतं कॉलेज मिळतंय ते काउन्सिलिंग टू ट्राय करा, बघा कोणतं कॉलेज मिळतंय. आवडलं तर ठीक आहे, प्रयत्न करा त्याच्यातून ते कॉलेज घ्या. तिथे जाऊन मात्र मेहनत करा आणि नक्की स्वतःला प्रूव्ह करून दाखवा. आणि मी पुन्हा सांगतो, एवढं अवघड नाहीये. हा, थोडंफार तुम्हाला वाटतं ना, बेसिक्स क्लिअर करा. तुम्हाला वाटतं यार नाही, यार माझं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चुकतंय, करून घे ना, वेळ आहे, महिना 2 महिने तुमच्याकडे, चान्स आहे. दादा माझं डेरिव्हेशन नाही आहे फिक्स, करून घे, थोडं बेसिक बघून घे, इंटिग्रेशन बेसिक बघून घे. वाटल्यास मी तुम्हाला टॉपिक्स देतो की कोणते असे टॉपिक्स आहेत जे तुम्ही इंजिनिअरिंगला जाण्याच्या आधी थोडेसे बघून घ्या, काही त्रास होणार नाहीये तुम्हाला. बेसिक्सचाच प्रॉब्लेम आहे ना, बेसिक्स आपण क्लिअर करून गेलो तर तिथून पुढे तुम्हाला पूर्ण शिकवलं जातं. पहिला मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, मला माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठा होता, पण क्लिअर करायचं मला. जेव्हा इलेक्ट्रिकल सब्जेक्ट असतो, तुम्ही ऑलरेडी रेजिस्टन्स शिकलाय, कॅपॅसिटर शिकलाय, इंजिनिअरिंगची बुक सुरुवात इथून होते की व्हॉट इज ओहम्स लॉ, व्हॉट इज रेजिस्टन्स, व्हॉट इज करंट, इथून चालू होतात पुस्तकं. असं नाही होत की तुम्ही काय इंजिनिअरिंग 12वीत शिकलाय म्हणून आता डायरेक्ट वरूनच काहीतरी चालवणार आहे. नाही, तुम्हाला इंजिनिअरिंग पुन्हा एक चान्स देणार आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा, स्वतःच्या पॅरेंट्सना प्राऊड फील करून दाखवण्याचा, आणि तो तुम्ही करू शकता. याच्यावर माझ्यावर विश्वास ठेवा. व्यवस्थित इथून पुढे फक्त माझं तर लक्षात ठेवा की आपल्याला इथून पुढे मात्र हारायचं नाहीये, सेम चुका करायच्या नाहीयेत. आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. जे पॅरेंट्स इंटरेस्टेड आहेत, मला फक्त काही नाही, तुमचे कॉल येत आहेत, पण मी पॉसिबल नाही होते की मी सगळ्यांची कॉल उचलू शकेन. आणि कित्येक पॅरेंट्स 20-20, 30-30 मिस कॉल करतात, पण मला नाही होतंय पॉसिबल एका प्रत्येकाला. सो मी प्लॅन केला की ठीक आहे, एक गुगल मीट आपण अरेंज करूया. प्रत्येक पॅरेंट त्याच्यात असेल, मोस्टली काही डाऊट कॉमन असतात, तर ते एकत्र सगळ्यांचे सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे, तर तुम्ही या मीटिंगमध्ये रजिस्टर करू शकता, फ्री आहे, त्याच्यात पण काही इश्यू नाही. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.